हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी समाजाच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार भीमराव केराम यांनी आदिवासी समाजाला डिवचून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा तीव्र इशारा दिला आहे। या सभेला भर पावसात जनसागर उपस्थित होता। कोणत्याही गैर आदिवासी समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाचा जन आक्रोश महामोर्चा नांदेड जिल्ह्याच्या किनवट उपविभागीय कार्यालयावर धडकलाय। महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगलंच वातावरण तापलंय। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी होत असतानाच त्याला प्रत्युत्तर म्हणून आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय। किनवट येथील गोंडराजे मैदानातून निघालेला मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालयावर पोहोचलाय। पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष व तरुण तरुणींनी घोषणाबाजी करत आपली संस्कृती सादर केली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जय आदिवासी, जय संविधान, जय बिरसा, जय जोहार अशा घोषणांनी किनवट शहर दणाणून गेलं। या महामोर्चातून 17 संवर्गाची पेसा भरती त्वरित करावी, 12,500 रिक्त पदांवरील आदिवासी भरती लवकरात लवकर करावी, तसेच गैर आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये अशा ठळक मागण्या पुढे आल्या। तुमच्या आरक्षणात घुसखोरी केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा सध्या इशारा यावेळी देण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान किंवा घटना लिहिली त्याच्या अगोदर चालते बाबासाहेबांनी संविधानाने जी काही तरतूद केली त्याच्या पलीकडे कुठेही गेलेलं या ठिकाणी काहीच नाही आहे। हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा त्यांनी घुसखोरी केलेली आहे आणि वरून जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणायला लागलं कोणता बंजारा म्हणते वडार म्हणते अरे प्रत्येक जण जर आदिवासीमध्ये घुसायचं म्हणत असेल तुम्हाला माहिती आहे आदिवासी समाज कोणाच्या वाटी जात नाही। आपण बघा आपली शेती गली मजुरी गली जंगल बघा अशा परिस्थितीमध्ये राहत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे समाज काहीच प्रतिकार करत नाही। म्हणून कुठल्या प्रत्येकजण याच समाजामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता आमचा युवक जागरूक झालेला आहे। आरक्षण म्हणजे काय गुळ फुटाणं नाही। गेलं की बाजारामध्ये सध्याच्या बाजारामध्ये गेल्या गुळ फुटाणे आणून बरोबर वाटणं असं होत नाही। आरक्षणाला खूप प्रक्रिया आहे। 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटच्या नुसार कुणबी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना किंवा आदिवासींचा त्यांचा नामसाधर्म्य पदाचा कुठल्याही पदार्थाचा आधारही नसताना काही गैर जमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर, विभागावर आर्थिक सुबत्ता असल्या कारणाने त्या भागातल्या लोकप्रतिनिधींची समान पत्र त्या ठिकाणी मिळवून, ज्याला फोटो पेस्ट असं कापी म्हणतो आपण, ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहेत। त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवट माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांमध्ये, या मूळ आदिवासींमध्ये भयवीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी आमचे माणसं संभ्रमित या ठिकाणी झालेले आहेत। आणि ही मागणी बांधवांना आपल्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे, हे आज हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर ते मागणी करतात अशातला भाग नाही। या देशामध्ये भारतीय संविधान 1950 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केल्यानंतर
ज्या परिशिष्टामध्ये महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आमच्या ज्या 47 जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा याचा असणारा सूत्रामध्ये त्या ठिकाणी संबंध नसताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी आम्ही आदिवासीमध्ये आहोत अशा पद्धतीची मागणी हे करतात. तशा पद्धतीचे यांच्या मागणीचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासीमधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमावली जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांनी पाठवलेलं होतं. परंतु मग 1967 असेल, 1966 असेल किंवा 1977चा जो आधार असेल, जे 76चे अमेंडमेंट झाले या काळामध्ये, आणि कालचा तात्काळ 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे काही अहवाल पाठवलेला आहे हे अहवाल सुद्धा केंद्र सरकारने आदिवासीमध्ये यांना समावेश करता येत नाही म्हणून सपशेल त्यांनी राज्य सरकारला परत पाठवलं आणि सरकारने बिनशर्त ते माघार सुद्धा या ठिकाणी घेतलेलं. असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ अतिशय मागासलेला, दुबळा आणि गरीब, अशिक्षित आणि अज्ञानी असलेल्या आदिवासी माणसावर अतिक्रमण करता येईल काय अशा पद्धतीचा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दबाव निर्माण करून सरकारला या आदिवासीमध्ये समावेश होण्यासाठी हे प्रयत्न करतायत. आणि मग याच्या विरोधामध्ये आज किनवट माहूर भागातील संपूर्ण मूळ आदिवासी, सकल आदिवासी समाज बांधवांनी हा आरक्षण बचाव अशा पद्धतीचा असणारा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले ते सगळेच्या सगळे या ठिकाणी निष्काम ठरलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे त्यांनी कशामाने बसत नाहीत. तरी सुद्धा जाणीवपूर्वक आदिवासींना या ठिकाणी वेठी धरण्याचं काम हे लोक करतात. हे याचं सगळं सरकारने या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे आणि कुठल्याही गैरजमाती माणसांना या आदिवासी मतामध्ये समाविष्ट करता कामा नये हा मूळ मागणी याची घेऊनच या ठिकाणचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता. आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करणारे सर्व आमचे ज्येष्ठ नेते या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. महामोर्चामुळे किनवट शहर अक्षरशः ठप्प झालं होतं. किनवट व माहूर तालुक्यातील हजारो बांधव या ठिकाणी सहभागी झालेले होते. आदिवासी बांधवाचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी दिसून आला. समाजातील नेते, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज. मराठवाडा न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.